आता आपण ऐकणार आहात सुरेश द्वादशीवार लिखित तारांगण. अभिवाचक गजानन परांजपे. ही साधना प्रकाशनाची 2023ची प्रस्तुती आहे. अनंतराव भालेराव. 1963 मध्ये अहमदनगर इथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी अनंतराव भालेराव होते. तेव्हाचे मुख्यमंत्री मासाम कन्नमवार म्हणजे मारोतराव सांबशिव कन्नमवार उद्घाटक म्हणून यायचे होते. अनंतरावांच्या छापील अध्यक्षीय भाषणामध्ये सरकारचे वाभाडे काढणारा बराच भाग होता. ते भाषण कन्नमवारांनी मागावून घेतलं, वाचलं आणि त्यांच्यातला मुख्यमंत्री संतापला. अनंतराव आपलं भाषण जसंच्या तसं वाचणार असतील तर मी उद्घाटनाला येणार नाही असा निरोप मुख्यमंत्र्यांनी सर्किट हाऊसवरून पाठवला आणि त्याला मी माझ्या भाषणातला कोणताही भाग गाळणार नाही असं उत्तर अनंतरावांच्या गोटातून गेलं. अधिवेशनाला आलेले प्रतिनिधी आणि संयोजक या तणावाने गोंधळून गेले आणि एवढं भव्य आयोजन करूनही अखेर ते नीट पार पडतं की नाही हाच प्रश्न संमेलनाच्या आवारात चर्चेचा विषय बनला. बरीच खलबत, चर्चा आणि वाटाघाटी झडल्या. मुख्यमंत्री आले आणि त्यांनी अधिवेशनाचं उद्घाटन करणारं प्रदीर्घ भाषण केलं. अनंतरावांनी त्यांचं भाषण त्यातला कोणताही भाग न गाळता वाचलं. पुढचं अधिवेशनही मग सुरळीतपणे पार पडलं. मी एक स्वातंत्र्य सैनिक आहे आणि तुम्हीही स्वातंत्र्यासाठी कष्ट उपसले आहेत. आपण एकमेकांच्या विचार स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. मी संपादक मागाहून झालो, तुम्हीही मुख्यमंत्री पदावर नंतर आलात. आपण दोघंही प्रथम स्वातंत्र्याचे उपासक आहोत. ही अनंतरावांची भूमिका कन्नमवारांनी मनोमन स्वीकारली आणि एका स्वातंत्र्य सैनिकांनी दुसऱ्या स्वातंत्र्य सैनिकाचा मतभेद राखून सन्मान केला. अनंतरावांच्या कणखर व्यक्तिमत्वाची ओळख अशी जाहीररित्या पटल्यानंतर त्याच अधिवेशनामध्ये निवडल्या गेलेल्या पत्रकार परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीवर माझी निवड झाली आणि अनंतरावांच्या भेटी नियमितपणे व्हायला लागल्या. त्यावेळी BAच्या दुसऱ्या वर्षाला असणारा मी कार्यकारिणीमध्ये वयाने सर्वात लहान असल्यामुळे अनंतरावांना माझ्याविषयी विशेष आस्था होती. नंतरच्या काळात ती वाढतही गेली. पुढे लगेच झालेलं चंद्रपूरचं पत्रकार परिषदेचं अधिवेशन, साहित्य संमेलनं, भाषणं, परिषदा आणि अखेर आणीबाणीमधला 14 महिन्यांचा एकत्र अनुभवलेला नाशिकचा कारावास या टप्प्यांनी त्यांचा जिव्हाळा आणि प्रेम माझ्या वाट्याला आलं. चेहऱ्यावर एक सुस्त बेफिकिरी, त्यावरून ते थकले आहेत की उत्साहात हे काही कळू नये. रापलेला काळा वर्ण, शेतावर राबणाऱ्या शेतकऱ्यासारखा राकट देह, असं बरचसं ओबडधोबड व्यक्तिमत्व. त्यावर खादीचा जाड आणि बराचसा मळकट वर्णाचा शर्ट आणि धोतर असं वस्त्र प्रावरण. कपडा कोणताही घाला, त्याची किंमत उतरून देणारी काही माणसं असतात. अनंतराव त्यातले एक. हा माणूस हैदराबादच्या मुक्तीसंग्रामामध्ये एका हाती शस्त्र आणि दुसऱ्या हाती शीर घेऊन लढलेला शूर क्रांतिकारक होता. मराठवाड्याच्या मनावर अधिराज्य गाजवणारा विचारी संपादक होता. अनेक चळवळींचा प्रणेता आणि कार्यकर्ता होता. वैचारिक ग्रंथांपासून ललित वाङ्मयापर्यंत सगळ्या साहित्याचा चोखंदळ आणि रसिक वाचक होता. त्याला संगीताची चांगली जाण असणारे कान आणि मन होतं. हे त्याच्याकडे पाहून कोणाला खरं वाटू नये. सौम्य, मंजूळ असं त्यांच्यात फारसं काही नव्हतं. सगळी क्रियाप्रतिक्रिया गडगडाटाची, कौतुक धबधब्यासारखं आणि टीका अण्वस्त्रासारखी. सगळा थाट वैदर्भी भाषेत सांगायचं तर गावठी स्वरूपाचा. अनंतराव मैफली रंगवत,
तासन तास नस ओढत आपल्या भोवतीच्या स्नेहांना किस्से ऐकवत, हसवत आणि खिळवून ठेवत. गुणांना दाद देत, कुरूपतेवर हल्ला करत आणि हे सगळं करतच या माणसानी मराठवाड्यामध्ये विचाराचे अखंड जागरण हे आपलं आयुष्यभराचं व्रत बनवलं. हा माणूस सत्तेच्या राजकारणाला मानवणारा नव्हता, हे या वर्णनावरूनही सगळ्यांच्या लक्षात यावं. सत्तेला हवं असलेलं मचूळ भाषण, त्याहून बेचव स्मित आणि निरर्थक वाजवायच्या टाळ्या यातला एकही उपयुक्त सद्गुण त्यांच्यात नव्हता. परिणामी हैदराबादच्या मुक्तीसंग्रामामधला हा लोकप्रिय नेता त्या संग्रामाच्या यशस्वी सांगतेनंतर कधी सत्तेच्या जवळपास फिरकला नाही. मात्र त्यांच्या लढवय्या व्यक्तिमत्वामधली दाहकता एवढी जबर होती की तिनं सत्तेला कधी स्वस्थही बसू दिलं नाही. परिणामी स्वतंत्र भारतातही विचार स्वातंत्र्याच्या आग्रहासाठी त्यांना तुरुंगवास घडतच राहिला. कधी चळवळीपायी तुरुंग, तर कधी लेखणीसाठी तुरुंग. होमी तल्यार खान हे महाराष्ट्राचे अन्न आणि पुरवठा मंत्री असताना त्या खात्यातल्या साखरेच्या गैरव्यवहाराचे अनंतरावांनी जे वाभाडे काढले, त्यातून त्यांच्यावर बदनामीचा खटला भरला गेला. तल्यार खानांच्या मागे सरकार, तर अनंतरावांच्या मागे सगळा मराठवाडा उभा राहिला. अनंतरावांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्या तुरुंगातली त्यांची एक आठवण त्यांनी आणीबाणीच्या तुरुंगवासाच्या वेळी आम्हाला सांगितली. त्या काळामध्ये ते बायबल आणि इतर ख्रिस्ती धर्मग्रंथांचा अभ्यास करत होते. तुरुंग खात्याचे एक वयस्क आणि वरिष्ठ अधिकारी तुरुंगाला भेट द्यायला आले. ते धर्मानी ख्रिश्चन होते. अनंतराव तुरुंगात असल्याचं समजल्यावर ते त्यांच्या भेटीला आले. तिथली ख्रिस्ती धर्माची पुस्तकं पाहून ते अनंतरावांना म्हणाले, ही पुस्तकं कशाला वाचता? एकटा गांधी वाचा. सगळ्या ख्रिस्ती धर्माचं सार त्याच्या जीवनात तुम्हाला सापडेल. गांधीजी येरवडा तुरुंगात असताना ते त्या तुरुंगाचे अधिकारी होते. तुरुंगातल्या गांधींच्या आठवणी सांगताना त्या किरीस्तवाचे डोळे पाण्याने कसे भरून आले ते सांगताना अनंतरावांचाही कंठ रुद्ध झाला होता. हैदराबादचा मुक्ती लढा हा भारतीय स्वातंत्र्याला आणि भौगोलिक सलगतेला पूर्णता प्रदान करणारा अखेरचा उग्र लढा होता. या सशस्त्र लढ्याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ या संन्याशाकडे होतं. त्या लढ्याचे सगळे सैनिक त्याचमुळे स्वतःला संन्याशाचे सैनिक म्हणवून घेत. या अनुयायांच्या मध्ये गोविंदभाई श्रॉफ यांचा मार्क्सवादी विचाराचा गट अतिशय मोठा आणि प्रभावी होता. हैदराबाद मुक्तीनंतर हा गट सरदार पटेलांच्या धोरणावर रुष्ट होऊन सत्तेपासून जो एकदा दूर झाला तो अखेरपर्यंत दूरच राहिला. आपल्या समाजवादाच्या आग्रहाखातर ही माणसं सत्तेपासून दूर राहिल्यामुळे प्रत्यक्ष लढ्याच्या काळात मुत्सद्दीपणाच्या नावाखाली कातडी बचावपणा करत राहिलेल्यांच्या हाती हैदराबादची सत्ता आली. त्यामुळे या लढ्याच्या खऱ्या पाईकांच्या मनात एक कायम आणि प्रखर अशी होरपळ अखेरपर्यंत राहिली. गोविंदभाईंपासून अनंतरावांपर्यंत अनेकांनी हे विष त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत पचवलं. हैदराबाद मुक्तीनंतर तिथल्या राजवटीच्या उस्मानशाही खुणा पुसून टाकण्याचा आग्रह स्वामीजींसकट त्या लढ्यातल्या सर्व नेत्यांनी धरला. परिणामी निजामशाही राज्याचे 4 वेगळे भाग करून ते महाराष्ट्र, आंध्र, मद्रास आणि कर्नाटक या राज्यांना जोडले गेले. महाराष्ट्र राज्य एकसंध होण्यामध्ये हैदराबादच्या लढ्यातल्या नेत्यांचं हे योगदान तेव्हासारखंच आजही उपेक्षित राहिलेलं आहे. हेही इथे नमूद केलं पाहिजे. यातून मराठवाड्याचा प्रदेश महाराष्ट्रात आला आणि या लढ्यातल्या नेत्यांचं हैदराबाद हे लक्ष्यच संपलं. पुढच्या काळामध्ये सत्तेशी तडजोड न जमल्यामुळे आपल्या वैचारिक निष्ठांखातर गोविंदभाईंचा सगळा गट सत्तेच्या विरोधात समाजवादाचं अपयशी राजकारण करत जगला. त्यातल्या पराभवामध्ये आनंद मानत
मराठवाड्याचं मागासलेपण हे त्यांनी आपल्या आयुष्याचं नवं लक्ष्य मानलं आणि त्यासाठी आपली सगळी शक्ती आणि बुद्धी खर्ची घातली. उमरी बँकेच्या दरोड्याचं प्रकरण हे हैदराबादच्या लढ्यातलं अतिशय उग्र असं पर्व आहे. त्या दरोड्यातल्या प्रमुख सूत्रधारांमध्ये अनंतराव होते. बँकेवर छापा घालून त्यात मिळवलेली सगळी रक्कम मुक्ती लढ्याच्या नेत्यांच्या स्वाधीन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. स्वतःचे प्राण धोक्यात घालून अनंतरावांनी ती जोखीम पूर्ण केली. रानावनांमधून लपत छपत उपासमार सहन करत आणि आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवत पार पाडलेल्या त्यांच्या या कामगिरीचं वर्णन हा हैदराबाद आंदोलनामधला अतिशय तेजस्वी असा भाग आहे. अनंतराव सांगतात, बँकेतली 21 लाखांची रक्कम पोत्यात भरली गेली. फक्त खुर्दा राहिला. रघुनाथ नावाचा सोबतचा मुलगा म्हणाला, ये कचरा काहे को साथ ले जा रहे हो. ही रक्कम पोलिसांचे पहारे चुकवत बैलगाड्यांच्या मधून उमरखेडला आणली गेली. पुढे गोदाजीराव मुखऱ्यांच्या गाडीतून ती पुण्याला नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. एवढी रक्कम आम्ही कधी पाहिली नव्हती. सगळ्या वाहतुकीमध्ये 162 रुपये हरवले. गोदाजीरावांनी ते स्वतःजवळचे भरून देण्याची तयारी दाखवली. एवढा पैसा आणला. आमच्यातले फार थोडे सुशिक्षित आणि ध्येयवेडे होते. या छाप्यात भाग घेणाऱ्यांपैकी अनेक जण एवढे गरीब की त्यांना 10-5 रुपयेही जास्त होते. पण यातल्या कोणालाही त्या रकमेला शिवण्याचा मोह झाला नाही. एवढं सांगून अनंतराव पुढे म्हणतात, सगळ्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये उमरी बँकेचा दरोडा हेच एक असं प्रकरण आहे की ज्यातला पैन पैसा हिशोब देशाला देण्यात आला. हे इमान आता सार्वजनिक क्षेत्रातून हद्दपार झाल्याचं दुःख अनंतरावांनी त्या प्रसंगाचं वर्णन करतानाही अनेक वार तळमळीने व्यक्त केलं आहे. त्या लढ्याच्या काळामध्ये अनंतरावांनी खूप प्रसंग अनुभवले आणि खूप माणसं जवळून पाहिली. त्यांच्या हृदयद्रावक आणि बोधप्रद कथांचं भांडारच त्यांच्याजवळ होतं. हैदराबाद मुक्त झाल्यानंतर पंडित नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद हे तीनही नेते औरंगाबादला आले आणि उस्मानशाहीत रझाकारांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांची माहिती घ्यायला त्यांनी त्या परिसराचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये अनंतरावांना या 3 नेत्यांचं जे दर्शन घडलं ते त्यांच्यावर कायम परिणाम करून गेलं. नाशिकच्या तुरुंगात असताना स्वतः अनंतरावांनीच हा अनुभव आम्हाला सांगितला. बिदर या गावी हे नेते पोहोचले तेव्हा शेकडो मुस्लिम स्त्रियांचा एक मोर्चा रडत ओरडत त्यांना भेटायला आला. या स्त्रियांपैकी अनेकींचे नवरे हैदराबाद विरुद्धच्या भारत सरकारच्या पोलीस कारवाईमध्ये ठार झाले होते. पोलिसांनी आमच्या नवऱ्यांना आमच्या डोळ्यांदेखत कसं ठार केलं याचं वर्णन त्या स्त्रियांनी रडत रडत सांगायला सुरुवात केली. मौलाना आझादांचं मन द्रवलं आणि त्यांनी भारतीय जवानही रझाकारांएवढेच दुष्टासारखे वागल्याबद्दलचा संताप व्यक्त करायला सुरुवात केली. डोळ्यांमध्ये अश्रू आणून ते पंडितजींना त्या अत्याचारांविरुद्ध कारवाई करायला सांगायला लागले. पंडितजींनी त्यांचं सांत्वन करत गंभीरपणे म्हटलं, मौलाना साहेब, या एकाच घटनेवरून आपण आपलं मत बनवणं अन्यायाचं ठरेल. आपला दौरा पूर्ण होऊ द्या. या सगळ्या काळामध्ये सरदार पटेल एकदाच आपल्या निवासाबाहेर आले आणि त्या रडणाऱ्या स्त्रियांकडे एक कोरडा कटाक्ष टाकून आत गेले. पुढच्या प्रवासात एका शहरामध्ये रझाकारांच्या अत्याचारांच्या बळी ठरलेल्या हिंदू स्त्रियांचा मोर्चा या नेत्यांच्या भेटीला आला. आपली तान्ही अर्भकं रझाकारांनी दगडावर आपटून कशी मारली त्याचं वर्णन त्यांनी रडत रडत आक्रंदत सांगितलं. मौलानांचं सात्विक मन इथेही द्रवलं. त्यातल्या एका रडणाऱ्या स्त्रीला पोटाशी धरून ते म्हणाले, कशाचा इस्लाम धर्म आणि कशाचा हिंदू धर्म? अत्याचारी माणसांना थांबवू शकत नाहीत ते कशाचे धर्म?
मौलानांची ही प्रतिक्रिया पंडितजी शांतपणे समजून घेत होते. ते म्हणाले, याचसाठी सगळा दौरा पूर्ण झाल्याखेरीज आपण कोणताही अभिप्राय देऊ नये असं मी म्हणत आलो. सरदार पटेल याही जागी एकदाच बाहेर आले आणि पूर्वीच्याच कोरडेपणाने आत गेले. अनंतराव म्हणाले, या 3 महान नेत्यांच्या भिन्न संवेदनशीलतेचं, प्रकृतीचं आणि निर्धाराचं ते दर्शन मला नेहमीच अंतर्मुख करत राहिलं. हैदराबादच्या उस्मानशाही राजवटीविरुद्ध तिथली सामान्य जनता प्राणपणाने संघर्ष करत असताना विदर्भ आणि मराठवाड्यातले जे नेते निजामाकडून बढती आणि बक्षिसं मिळवण्यामध्ये गुंतले होते, त्यांचेही अनंत किस्से ते सांगत. तुरुंगातून सुटून आल्यानंतर अनंतरावांनी मला लिहिलेल्या पहिल्या पत्रात सुचवलं, सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराचे जे 10 खंड नवजीवन प्रेसनी दुर्गादासांकडून संपादित करून घेतले, त्यातला हैदराबाद ॲक्शनचा खंड वाचा. अशा पुढाऱ्यांची बरीच माहिती त्या पत्रात आलेली आहे. कन्हैयालाल मुन्शी हे हैदराबाद संस्थानामध्ये भारत सरकारचे एजंट होते. त्यांना नेहरूंनी तार करून आणि अखेर विमान पाठवून तातडीने कसं परत बोलवून घेतलं, याचीही रोचक माहिती अनंतराव ऐकवत. मात्र आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेचं स्वतंत्र भारतामध्ये चीज झालं नाही, याची साधीही खंत मी त्यांच्या बोलण्यात कधी ऐकली नाही. आपल्या वाट्याला आलेलं काम आपण केलं, ही साध्या कार्यकर्त्याची तृप्त भावनाच त्यांच्या बोलण्यामधून प्रकट होत राहिली. नाही म्हणायला हैदराबाद मुक्तीसंग्रामाला स्वातंत्र्य लढा म्हणून देशाची मान्यता मिळायलाच स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव उजाडावा लागला. तोपर्यंत त्या लढ्याकडे स्वातंत्र्य लढा म्हणून पाहायला भारत सरकारही उघडपणे तयार नव्हतं. स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवाच्या वेळी हैदराबाद मुक्तीसंग्रामामधल्या स्वातंत्र्य सैनिकांना ताम्रपत्र देण्याचा निर्णय पंतप्रधान इंदिरा गांधींनी जाहीर केला. तेव्हा ते ताम्रपत्र स्वीकारायला गोविंदभाईंनी नकार दिला. ज्या नेत्याच्या नेतृत्वात हैदराबादचं भारतामध्ये विलिनीकरण पूर्ण झालं, त्यांनीच असा नकार दिल्यानंतर त्या संग्रामामधल्या इतरांनीही तो तसाच दिला. नंतरच्या काळात देशाच्या पंतप्रधान पदावर आलेले पी.व्ही. नरसिंहराव त्यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. गोविंदभाईंच्या भूमिकेचा आदर करून त्यांनीही ते ताम्रपत्र स्वीकारण्याचं नाकारलं. हैदराबादचं भारतामध्ये विलिनीकरण हा संस्थानांच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेचा भाग आहे. ही भारत सरकारची त्याविषयीची भूमिका सरदार पटेलांनी निश्चित केली होती. त्यांनी गृह खात्याला त्याविषयी दिलेल्या एका सूचनेत म्हटलेलं आहे, हैदराबाद आंदोलन सशस्त्र स्वरूपाचं आहे. आम्ही सशस्त्र आंदोलन केले असे सत्ताधारी पक्षाने कधी म्हणू नये. असे म्हणणे लोकशाही रुजविण्याच्या संदर्भात अडचणीचे ठरणार आहे. ज्यांनी लोकशाही पद्धतीने राज्य चालवायचे त्यांनीच आम्ही काल बंदुका कशा हाताळल्या, माणसे कशी मारली, हे जाहीरपणे सांगायला सुरुवात केली तर तो धमकी देण्याचा भाग ठरेल. सरदारांनी ही सूचना विलिनीकरणाच्या काळातच केली आणि ती ठाऊक असणाऱ्या हैदराबाद लढ्याच्या नेत्यांनी नंतरच्या काळात आपल्या सशस्त्र कर्तृत्वाची जाहीर वाच्यता निर्धारपूर्वक टाळली. ताम्रपत्र नाकारतानाची गोविंदभाईंची भूमिका स्वातंत्र्य लढा म्हणून मान्यता नसलेल्या लढ्यातल्या कामगिरीचं ताम्रपत्र कसं स्वीकारायचं अशी आणि सरदारांच्या भूमिकेशी जुळणारीही होती. मात्र त्याच वेळी हैदराबादचा लढा हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचाच एक भाग आहे आणि तो तसा मान्य केला जावा अशी त्यांच्या एवढीच त्या संग्रामामध्ये सहभागी झालेल्या सर्व सैनिकांची, सत्याग्रहींची आणि जनतेचीही इच्छा होती. मात्र जोवर अशी मान्यता मिळत नाही तोवर हे ताम्रपत्र नको
असं त्यांचं म्हणणं. हा सगळा प्रकार स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय नेतृत्वाचं प्रगल्भपण सांगणारा आणि सगळ्यांना नम्र करणारा आहे. नंतरच्या काळात इंदिरा गांधींनीच गोविंदभाईंची भूमिका मान्य केल्यामुळे हा प्रश्न निकालात निघाला आणि गोविंदभाई आणि नरसिंहरावांपासून अनंतरावांपर्यंतच्या सगळ्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून शासनाने अधिकृतरित्या गौरवलं. आदर्श पत्रकार हा जनतेचा वकील असावा लागतो. अनंतरावांनी ही वकिली जन्मभर केली. मराठवाड्यातल्या सगळ्या लोकलढ्यांशी त्यांची लेखणी एकरूप होऊन गेली. ती लढ्या एवढीच तिखट राहिली. पण लढ्यात तीव्रता नसेल तर उगाच फुकटच्या प्रखरतेचा आव तिने आणला नाही. लढ्यांच्या काळात तलवार होणारी ती लेखणी इतर वेळी कलात्मकतेमध्ये रमणारी होती. शालेय जीवनामध्ये ते बुद्धिमान विद्यार्थी असल्याचं अनेकांकडून ऐकलं. पण त्यांनी तसलं तेजोवलय स्वतःभोवती कधी मिरवलं नाही. 4 माणसं खुशाल चेंडू वृत्तीने गप्पा मारायला एकत्र यावीत तसं त्यांच्या भोवतीच्या मैफिलीचं स्वरूप असायचं. मात्र एखाद्यानी आपली विद्वत्ता जरा जादाच दाखवायला सुरुवात केली की त्याचं मस्तवालपण सहजपणे उतरून द्यायला अनंतरावांना फारसं काही करावं लागत नसे. त्यांनी अभ्यासलेल्या ग्रंथांची नावंही आपल्याला ठाऊक नाहीत हे त्या विद्वानांच्या लक्षात अशा वेळी येत असे. तुरुंगात असताना मी त्यांच्याजवळ एक ललित पुस्तक मागितलं. निकोस काझिनझाकिसची द लास्ट कन्फेशन ही आयुष्यभराची समृद्धी देणारी कादंबरी त्यांनी मला दिली आणि ललित पुस्तकांची त्यांची जाण पाहून मी धास्तावून गेलो. अनंतरावांनी दारिद्र्य अनुभवलं. उपेक्षा, कुचंबणा आणि अपयशांशीही त्यांची ओळख होती. पण त्यांना कधीही कुणी दीन झालेलं पाहिलं नाही. ताठ मान, बेदरकारपणा आणि त्या जोडीला एक सर्वस्पर्शी रसिकता सोबत घेऊन ते जगले. स्वातंत्र्यकारण, राजकारण, समाजकारण आणि वृत्तकारण असा जीवनाच्या विविध अंगांचा समरसून अनुभव घेणारा माणूस एकांगी आणि एकाकी नसणार हे उघड आहे. तो कोणत्याही वैचारिक चौकटीत घट्टपणे बसवता येण्याजोगा नसणार हेही ओघानीच येणार. स्वाभाविकच आपल्या चौकटींना घट्ट धरून राहणाऱ्या मंडळींना तो पूर्णपणे अमान्य होणारा नसला तरी पूर्णपणे मान्य होणाराही नसणार हे स्पष्ट आहे. आम्हाला विचारांचा आणि विचारवंतांचा, कार्याचा आणि कार्यकर्त्यांचा आदर निश्चितच वाटतो. मात्र तो विचार आणि ते विचारवंत, तसेच ते कार्य आणि तो कार्यकर्ता नेहमीच आम्हाला अनुकूल बोलणारा आणि वागणारा असावा अशी आमची अपेक्षा असते. अनंतरावांसारखा कार्यकर्ता अशी अपेक्षा पूर्ण करणारा असणार नाही हेही अतिशय स्वच्छ होतं. परिणामी त्यांच्या विचारांच्या जवळ असणारी माणसंही प्रसंगी त्यांच्यावर रागवत आणि रुष्ट होत राहिली. सगळ्या स्वतंत्र विचार करणाऱ्यांचं हे प्राक्तन अनंतरावांच्या वाट्यालाही आलं. त्यांनी आपल्या स्वभावातल्या बेडर बेफिकिरीनी ते लीलया पेललं आणि त्याची किंमतही आयुष्यभर मुकाट्याने चुकवली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावर सरळ सरळ विरोधाची भूमिका घेतल्यामुळे अनंतरावांनी सगळ्या दलित समाजाचा रोष आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात स्वतःवर ओढवून घेतला. त्यांच्या मुस्लिम विषयक भूमिकांमुळे त्यांच्यावर रुष्ट असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या त्यांच्याच समाजवादी मित्रांनीही त्यांच्याशी याच काळात दुरावा धरला होता. परिणामी पुरोगामी मूल्यांच्या आग्रहाखातर वेचलेल्या त्यांच्या सबंध आयुष्याचा निकाल त्या एकाच कसोटीवर लावणाऱ्या मित्रांच्या दुराव्यानी एरवी पहाडासारख्या खंबीरपणे जगलेला हा शूर माणूस अखेरच्या काळात खोलवर जखमी होऊन गेलेला सगळ्यांना दिसला. गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव आणि नरहर कुरुंदकर ही 3 मोठी माणसं तेव्हा अनेकांच्या संतापाचं लक्ष बनलेली दिसली. त्यांना तसं बनवणं सामाजिक कारणांखातर सोपंही होतं. संपूर्ण आयुष्यात या तिघांनी
समाजवादी निष्ठा जपल्या. मात्र समाजवाद्यांचं नेतृत्व पुण्यात होतं आणि हिंदू मुस्लिम प्रश्नांसंबंधीचं त्या नेतृत्वाचं आकलन अशोक मेहतांच्या जातीय त्रिकोण म्हणजे कम्युनल ट्रँगल या भाबड्या मांडणींनी झाकोळलेलं होतं. उलट मराठवाड्यातल्या भालेरावांसारख्या समाजवाद्यांची त्याविषयीची भूमिका हैदराबादेतल्या आसिफशाही राजवटीच्या प्रत्यक्ष अनुभवानी घडवलेली होती. भूमिकांमधल्या या अंतरामुळे पुणेकर समाजवादी मराठवाड्यातल्या समाजवाद्यांना प्रतिगामी लेखत होते. मराठवाडी मंडळींचं इस्लामी राजकारणाविषयीचं परखड प्रतिपादन त्या बोळ्यांना मानवणारही नव्हतं. त्यातून स्वामीजी, श्रॉफ आणि भालेरावादिकांनी गांधी आणि नेहरूंना आपले नेते मानल्याचाही एक सूक्ष्म रोष पुणेकरांच्या मनात होता. अनंतराव समाजवादी प्रवाहासोबत राहिले, पण समाजवादी मंडळींच्या इस्लामविषयक भूमिकांबाबत ते नेहमीच साशंक राहिले. इस्लामी सत्तेचे प्रत्यक्ष चटके सहन करणाऱ्या या कार्यकर्त्याला समाजवाद्यांची इस्लामविषयक मतं नेहमीच भाबडी, अज्ञानमूलक आणि धोरणी वाटत राहिली. आरंभीचं सगळं शिक्षण उर्दूतून झाल्यामुळे इस्लामी वाङ्मय आणि धर्मग्रंथ यांचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्यांची इस्लामविषयक मतं अधिक डोळस होती आणि म्हणूनच त्यांचा एक जात सगळ्या मुसलमानांवर घाऊक रागही नव्हता. उर्दूमधल्या चांगल्या वाङ्मय कृतींवर ते आवर्जून बोलत आणि इस्लाममधल्या चांगल्या प्रवृत्तींची मुक्त कंठानी तारीफही करत. अशोक मेहतांच्या ग्रंथांनी घडवलेल्या समाजवाद्यांच्या इस्लामविषयक भूमिका चुकीच्या गृहीतांवर उभ्या आहेत असं ते त्यांच्या सभेत सांगू शकत आणि हिंदुत्ववाद्यांनी मुसलमानांचा चालवलेला घाऊक द्वेष विचारशून्यतेचा निदर्शक आहे असंही त्यांना म्हणता यायचं. हे सगळं राजकारण त्यातला सहभागी कार्यकर्ता म्हणून अनुभवणाऱ्या अनंतरावांचं व्यक्तिमत्व सर्वांगी प्रगल्भ असणार हे उघड आहे. मी अनंतरावांचा उल्लेख कार्यकर्ता असं करतो कारण ते अखेरपर्यंत कार्य करते राहिले, तसेच वागले आणि तसेच बोललेही. इस्लामी राजवटीविरुद्ध हाती शस्त्र घेतलेल्या या कार्यकर्त्यावर मराठवाड्यासकट सगळ्या मराठी मुलखातल्या इस्लामच्या बंद्यांचा राग होता. नामांतराविषयी त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठवाड्या एवढ्याच महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीमधला वर्गही त्यांच्यावर उखडला होता. ज्या सामाजिक समतेसाठी लेखणी आणि आयुष्य या दोन्ही गोष्टी पणाला लावल्या, त्या समतेचे सैनिकच या काळात त्यांच्यावर चालून जाताना दिसले. अल्पसंख्य दूर, आंबेडकरी संतप्त आणि ज्यांच्याकडे नेतृत्वासाठी पाहायचं ती माणसं उपरणी झटकून बाजूला झालेली. अनंतरावांच्या वाट्याला त्या काळात आलेलं एकाकीपण असं होतं. त्यांच्या विरुद्ध उठलेला संतापाचा कहर असा की त्यांच्या भूमिकांमागची कारणं विचारण्याची आणि लक्षात घेण्याची गरज कोणालाही वाटली नाही. मराठवाडा विद्यापीठाला आपलं नाव देऊ नका ही खुद्द बाबासाहेबांची भूमिकाच सगळ्यांच्या विस्मरणात गेली. त्या विद्यापीठाच्या नावामागे असलेला हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास कोणाला लक्षात घ्यावासा वाटला नाही. आणि त्या लढ्याच्या काळातल्या मुक्तीलढा आणि आंबेडकरी चळवळ यांना सारखाच विरोध करणाऱ्या अंजुमन पस्त अक्वाम सारख्या संघटनांच्या कारवायांनी मराठवाड्याच्या मानसिकतेवर केलेल्या परिणामांची चौकशी करावी असंही कोणाला वाटलं नाही. लोकक्षोभाला विवेक नसतो आणि इथे तर क्षोभाच्या ज्वाळा चोहोबाजूंनी उभ्या झाल्या होत्या. त्यात अनंतरावांचा समाजवाद हरला. दलित पीडितांसाठी त्यांनी उपसलेले कष्ट हरवले आणि धर्म आणि जातीनिरपेक्ष मूल्यांसाठी आपल्याच माणसांशी त्यांनी पत्करलेल्या वैराचीही कुणी आठवण ठेवली नाही. त्यातून आलेलं एकाकीपण त्यांनी बहिष्कृतासारखं अनुभवलं.
घराशेजारचे आयुष्यभराचे सोबती सवंगडीही मैत्र सोडा पण शेजार धर्मही विसरलेले दिसले आणि पुरोगामीपणाच्या नुसत्या शाली अंगावर घेतलेली जवळची माणसं शिव्या शाप देताना त्यांना पाहावी लागली. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर ही तत्वबदलाची किंवा निष्ठांतर सांगणारी बाब नव्हती. तो समाजाने घडवलेला आणि स्वीकारलेला कालोचित बदल होता. अनंतरावांचा यातला दोष एवढाच की अशा कालोचित बदलामुळे तत्वांतर किंवा निष्ठांतर घडून येत नाही, ही बाब त्यांनी घ्यावी तशी ध्यानात घेतली नाही. 100 चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणारी सामाजिक मानसिकता अशा व्यक्तीचा क्षुल्लकसाही प्रमाद खपवून घेत नाही, हे वास्तवही त्यांनी तेव्हा घ्यावं तसं लक्षात घेतलं नाही. आज एवढ्या वर्षांनंतर त्या एका बाबीवरून त्यांच्या आयुष्याचा निकाल करणं हा मात्र सामाजिक कृपणपणा ठरणारा आहे. आपल्या राजकारणाचे जे प्रवाह स्वातंत्र्याच्या लढ्यापासून कटाक्षाने दूर राहिले, त्यांनी नंतरच्या काळातही त्या लढ्याविषयी, त्यातून प्रकटलेल्या मूल्यांविषयी आणि त्याच्या नेतृत्वाविषयी सदैव अनास्थाच दाखवली. त्या लढ्याचा गौरव सोडा, पण त्याचा उल्लेख करणंही त्यांनी जाणीवपूर्वक टाळलं. पुढे जाऊन त्याची जमेल तेवढी कुचेष्टा करण्यात आणि त्याच्या नेतृत्वाला कमी लेखण्यात त्यांनी धन्यता मानली, हेही अशा वेळी लक्षात घ्यावंच लागतं. हैदराबाद मुक्तीलढ्याचे सरसेनापती स्वामी रामानंद तीर्थ यांचं दिनांक 23 जानेवारी 1973 हैदराबादमध्ये देहावसान झालं. तेव्हाच्या आंध्र सरकारने स्वामीजींची अंत्ययात्रा संपूर्ण सरकारी इतमामानिशी काढली. मात्र स्वामीजींचे जे सहकारी तेव्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते, त्यांच्यातल्या एकानीही त्यांना श्रद्धांजली वाहायला त्या यात्रेमध्ये सामील होण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्यातल्या एका ज्येष्ठ मंत्र्याला त्याविषयी एका न्यायमूर्तींनी खाजगी चर्चेमध्ये छेडलं, तेव्हा त्याबाबतचे माझे मौन समजून घ्या एवढंच सांगून ते गप्प झाले. आपल्या उपकारकर्त्यांविषयीची राजकारणाचीच नव्हे तर समाजकारणाचीही अशी वृत्ती हा देखील आपल्या परंपरेने आपल्याला दिलेला एक कुरूप वारसाच आहे. एरवी सगळेच दिवस कारण असताना किंवा नसताना अश्रू गाळणाऱ्या जीवांच्या दुःखानी कोणी भोवंडून जात नाही, पण इतरांच्या दुःखात पाठीशी उभ्या राहणाऱ्या अनंतरावांच्या त्या काळातल्या दुःखानी त्यांना समजून घेणारी जवळची सगळी माणसं पार विव्हळ होऊन गेली होती. याही काळात मी अनंतरावांना भेटलो. मित्रांनी केलेल्या जखमा मनात ठेवून त्यांचं ग्रंथवाचन शांतपणे सुरू होतं. अनंतरावांसारख्यांच्या जीवनाचं यशापयश सत्तेच्या संदर्भात मोजता किंवा जोखता येत नाही. त्यांच्या वाट्याला किती सन्मान आले हेही त्या यशाचं गमक मानता येत नाही. पदरी आलेल्या उपेक्षेच्या आणि पराजयाच्या कसोटीवरही त्याचा निर्णय करता येणार नाही. स्वातंत्र्याच्या आंदोलनापासून विकासाच्या लढ्यापर्यंत मराठवाड्यातल्या प्रत्येक लढ्याचं एक अविभाज्य अंग बनलेल्या अनंतरावांच्या जीवनाचं यशापयश त्या भागातल्या राजकीय आणि सांस्कृतिक लोकजागरणाच्या निकषावर करावं लागेल. उस्मानशाही अंधारात सगळं जीवन धार्मिक आणि राजकीय गुलामीत काढणाऱ्या या भागातलं आजचं राजकीय आणि सामाजिक जागरण हे त्यांनी चालवलेल्या दैनिक मराठवाडाच्या आणि त्यांच्या लढाऊ व्यक्तिमत्वाच्या यशाचं निदर्शक असेल. त्यातून अनंतराव संघटनेत रमणारे नव्हते हे लक्षात घेतलं तर ते त्यांच्या प्रेरणादायी एकहाती आणि एकटाकी कर्तृत्वाचंही निदर्शक ठरेल.